हॅलो फ्रेंड्स, दिस इज क्षितेश भालेराव. जसं की तुम्हाला माहिती आहे, आजच NIACL असिस्टंटचे प्री एक्झाम जी आहे ती झाली आहे. ॲनालिसिस घेण्याच्या आधी एक शेअर आहे, जो मला कोणीतरी शेअर केला, तो मला तुमच्यासोबत शेअर करूशी वाटतो आहे. तर शेअर जरासा असा आहे, ये दुनिया तेरे ज्ञान से नहीं चलती, हर किसी की सोच अलग ढंग से पलती. जानकारी रखना बुरा नहीं है दोस्त, पर दूसरों को छोटा समझना सबसे बड़ा तेरा है दोष. अच्छा था ये शेर, थोड़ा मुझे अच्छा लगा. चला, तर लाकूड तोड्या आणि ससा कासव, हे मी का म्हणतोय बघा. लाकूड तोड्या आणि ससा कासव. तर मित्रांनो, आरसीचे काही टाइप्स असतात आणि प्रत्येक एक्झाम अनुसार ह्या टाइप्सचे प्रश्न आरसी हे त्या टाइपच्या एक्झाम मध्ये येत असतात. जसं की बघा, स्टोरी बेस्ड आणि इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज हे मॅक्सिमम तुम्हाला असिस्टंट लेवलच्या एक्झामला किंवा क्लेरिकल लेवलच्या एक्झामला दिसतात. म्हणून स्टोरी बेस्ड पॅसेज पण शिकवावे लागतात, बरोबर. आता जे थोडेसे रुरल बॅकग्राऊंडचे आहेत किंवा ज्यांना कोर मराठी बॅकग्राऊंड ज्यांचं होतं, त्यांना असं एकदम इंग्लिशचे हार्ड पॅसेज दिले, पेपरचे कटआउट दिले, एडिटोरियल्स दिले फॉर दॅट मॅटर, तर त्यांना ते खूप जड जातं. तर आपण सुरुवात नेहमी ही स्टोरी बेस्ड पॅसेजने करत असतो. हळूहळू आपण इन्फॉर्मेटिव्ह, क्रिटिकल, फायनान्शियल पॅसेज सुद्धा घेतच असतो. परंतु काही एक्झाम्स असे असतात ज्यात स्टोरी बेस्ड पॅसेज येतात, जसं की RBI असिस्टंट आहे, NICL असिस्टंट आहे, इतर कुठल्या असिस्टंट लेवलचे एक्झाम असतील. इनफॅक्ट SBI क्लर्कला सुद्धा मी स्टोरी बेस्ड पॅसेज बघितले आहेत. तुम्ही विश्वास नाही करणार, SBI क्लर्कच्या मेन्सला सुद्धा मी स्टोरी बेस्ड पॅसेज बघितले आहेत प्रिव्हियस इयर्समध्ये. तर स्टोरी बेस्ड पॅसेज हे आधीपासनं IBPS हे एक्झाम मध्ये देत आलं आहे. ठीक आहे, म्हणून लाकूड तोड्या आणि ससा कासव हे शिकवावं लागतं. लोकांना हे माहीत नसतं. एक फायदा असा आहे की मला केस काळे करून, डोक्यावरचे आणि दाढीवरचे केस काळे करून मला एक्झाम मध्ये जावं नाही लागत. मला डायरेक्ट एंट्री मिळते. काही लोकांना केस काळे करून, दाढीचे आणि केस डोक्यावरचे, तरी सुद्धा एंट्री मिळत नाही. माझ्यासोबत तसं झालं नाही. तर मला लेटेस्ट ट्रेंड जो आहे तो एक्झामचा माहिती आहे आणि त्याची कॅटेगरी पण माहिती आहे की बुवा असिस्टंटला कोणते येणार आहे, क्लर्कला कोणते येणार आहे, POला कोणते लेवलचे पॅसेज येणार आहे असं. तर प्रत्येक लेवलचे पॅसेज जे आहे ते आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये शिकवत असतो. तर एक ग्लिम्स घेऊया की टाइप्स ऑफ पॅसेज कोणते कोणते आहेत. बघा, स्टोरी बेस्ड, इन्फॉर्मेटिव्ह, पर्सुएसिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, अनालिटिकल, कंपेरेटिव्ह आणि हिस्टॉरिकल, हे काही टाइप्स आहेत पॅसेजचे जे एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे. जसं की बघा, स्टोरी बेस्ड पॅसेज नरेट्स इव्हेंट्स विथ कॅरेक्टर्स, प्लॉट अँड सेटिंग्स. जसं की एक्झाम्पल, अ स्टोरी अबाउट अ बॉय फाइंडिंग ट्रेजर. आता शिफ्ट 2 मध्ये असंच काहीतरी आलं होतं, बॉय फ्रॉम अ विलेज और समथिंग लाईक दॅट. तर टिपिकल स्टोरी बेस्ड पॅसेज जो आहे तो असा असतो. इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज असतो, जसं की वॉटर सायकल बद्दल काहीतरी दिलं आहे, इन्फॉर्मेशन दिली आहे, तर त्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज म्हणतो. पर्सुएसिव्ह, की हे तुम्ही करायला पाहिजे, हे आपल्या अर्थसाठी चांगलं आहे, एन्व्हायरमेंटसाठी चांगलं आहे, जसं की अ पॅसेज अबाउट रिन्युएबल एनर्जी बेनिफिट्स, इलेक्ट्रिक व्हेकल्स का वापरायला पाहिजे, असं काहीतरी. डिस्क्रिप्टिव्ह पॅसेज, तिथं दिलंय अ डिस्क्रिप्शन ऑफ बसलिंग मार्केट प्लेस. किंवा मी जर म्हटलं की चंद्रयान बद्दल, की कोणते पार्ट्स आहेत त्याच्यात, किती हाईट आहे, किती वेट आहे, काय काय इन्स्ट्रुमेंट्स लावले आहेत, काय काय इक्विपमेंट आहे, असं डिस्क्रिप्शन जर दिलं आहे. कुठला नवीन मोबाईल फोन आला आहे तर त्याची बॅटरीची लाईफ किती, त्याची कॉस्ट किती, त्याचे कॅमेऱ्याचे स्पेसिफिकेशन्स किती, हे असं जे असेल तर ते डिस्क्रिप्टिव्ह पॅसेज असतं. अनालिटिकल पॅसेज असतं, कंपॅरेटिव्ह पॅसेज असतं, हिस्टॉरिकल पॅसेज, वर्ल्ड वॉर 1 वगैरे काही आलं तर. सायंटिफिक, हे इम्पॉर्टंट आहे, रिसर्च बेस्ड पॅसेज, सायंटिफिक पॅसेज जे आहे आता PO लेवलच्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे दिसतात. आणि हे मी आता तिसऱ्यांदा सांगतो आहे की मागे सुद्धा मी व्हिडिओज बनवले. PO लेवलच्या एक्झामला तुम्हाला, आता तुम्ही AFO ची एक्झाम दिली असेल, PO ची एक्झाम दिली असेल, त्यात सायंटिफिक रिसर्च बेस्ड पॅसेज जे आहेत ते यायला लागले आहेत. मागच्या 3 वर्षापासून हा ट्रेंड आहे, जो मी स्वतः एक्झाम मध्ये जाऊन बघितला आहे. का बघितला आहे? एंट्री मिळते, बरोबर. तर आणि लास्ट असतो क्रिटिकल लेवलचा पॅसेज, जसं की थोडं टीका करणे, थोडं नेगेटिव्ह बोलणे कोणाला, तसं तर क्रिटिकल पॅसेज त्याला असं म्हणतात. ठीक आहे. सपोज कोविड मिसमॅनेजमेंटवर कुठला पॅसेज आला तर तो काय आहे? क्रिटिकल पॅसेज आहे. ठीक आहे. तर यांनी काय केलं यावेळेस, NICL असिस्टंटनी फक्त पॅसेज नाही दिला स्टोरी बेस, तर त्यांनी पॅराजंबल मध्ये सुद्धा स्टोरी दिली आणि तिला क्रोनॉलॉजिकली ऑर्डर मध्ये लावायची होती. सो ऑल इन ऑल मी असं म्हणेल की एक्झाम खूप सोप्या लेवलची होती. बऱ्याच मुलांनी 25च्या वरती अटेम्प्ट ठेवले आहेत, 30 पैकी 30 सुद्धा खूप जणांनी अटेम्प्ट केले आहेत. आय होप तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हे मिळावेत. ठीक आहे. तर बघूयात शिफ्ट 1 ला आणि शिफ्ट 2 ला कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते ते. बघा,
शिफ्ट 1 मध्ये जे आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आलं, 10 क्वेश्चन्स होते. स्टोरी बेस्ड हा पॅसेज होता. क्रो, ट्रॅव्हलर आणि गूस असं काहीतरी स्टोरी होती, एकदम सिंपल लेवलची होती. पॅराजंबल सुद्धा 5 क्वेश्चन्सचा होता, त्यातही स्टोरीच दिलेली होती. आणि वर्ड युसेजमध्ये डिसरोब हा शब्द आला होता. आता डिसरोब म्हणजे रिमुव्हिंग क्लोथ्स असतं किंवा कोणाची तरी ऑथॉरिटी कमी करून टाकणे, त्याचे पॉवर्स घेऊन टाकणे, असं पण डिसरोब बसू शकतं कंटेक्च्युअली. ठीक आहे, डिसरोब करना, कपडे उतारना या फिर किसी की पॉवर्स कम कर देना, डिसरोब समवन. फ्रेज रिप्लेसमेंट आले होते 5. एरर्स आणि फिलर्सचे क्वेश्चन सुद्धा आले होते. खूप सोप्या लेवलचे हे प्रश्न होते, अतिशय सोप्या लेवलचे हे प्रश्न होते. ठीक आहे. सेकंड शिफ्ट मध्ये सुद्धा बघा मित्रांनो 10 क्वेश्चन होते. अ बॉय फ्रॉम विलेज अशी काहीतरी स्टोरी होती. तो शहरात जातो, परत त्याला असं वाटतं की नाही आपण गावातच बरे होतो. एकदम सोप्या लेवलची, कोणालाही समजेल असं, बिगिनरला सुद्धा समजेल अशी ही स्टोरी होती, म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता. फ्रेज रिप्लेसमेंट होते 5 मार्क्सचे. फिलर्स होते परत यात. पॅराजंबल सुद्धा होते, हे सुद्धा स्टोरी बेस्ड पॅसेज होता. त्याला क्रोनॉलॉजिकली ऑर्डरमध्ये लावायचं होतं. आणि एरर्स ऑब्विसली ग्रामर बेस्ड एरर्स जे होते ते आले होते. सोप्या लेवलचे होते. 2+V1 हॅज हॅड प्लस V3 तेच लाकूड तोड्या कासव ससा कासव 2+V1 हॅज हॅड प्लस V3 सगळं चाललं होतं. ठीक आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की खूप जणांना जे आहे चांगले मार्क्स या एक्झाम मध्ये मिळतील. ठीक आहे. शॉर्ट व्हिडिओ होता. पुन्हा भेटूया नेक्स्ट टाइम. थँक्यू.